चला पाव आलेली आहे आणि मी पाव घ्यायला चालली आहे. इथं येतात रस्त्यावर, म्हणजे गाडी घेऊन येतात इथं. ही गाडी उभी आहे. काय डझन दिले? 30 रुपये डझन. 30 रुपयाचे द्या ना. नाही ठीक आहे. चला आता पावभाजी संध्याकाळी बनवणार आहे. आता मी काय करते, हे शेंगा बनवून घेते, कारण आहे ना आणल्या आहे रविवारी आणि ते जर आता सुकत चालले. म्हटलं मग पहिले करून घ्या आहे. तर आता मसाला मी लवकरच काढून ठेवलेला होता पाव येण्याच्या अगोदर, त्याच्यामुळं नाही तर पावभाजी आता सकाळी झाली असती. तर याच्यात कांदा, खोबरं आणि तीळ वाटून घेतलेलं आहे. आमचं मन आलं, पण मनाला किती दिवस झाले मी मन दूधच पित नाही. घे असं झाकू ठेवायला लागतं. पाहिलं किती भामट आहे. धने पावडर दिली टाकून, हळद, लाल तिखट आणि हा काळा मसाला. तेल सुटेपर्यंत आता ही असं परतूनच ठेवतो. मिठाई घेतलं टाकून. आता ह्यामध्ये टाकत आहे मी शेवगा. आणि आता त्याचे पाणी टाकून शिजायला. तर मी डायरेक्ट आता शिजून न करता, उकडून न घेता अशीच बनवून राहिलेली आहे. मागच्या वेळेस पण असंच बनवलं. इथून मागं मी उकडून बनवायची. हे आता पहिल्यांदाच असं, आता ही दुसरी वेळ आहे. अशी पद्धतीने मी ही आता पद्धतीने वाक करत आहे मी. अशा पद्धतीने त्या दोघांपुरता भरपूर झाला. आता संध्याकाळी पावभाजी बनवायची आहे, म्हणजे अशी शिजून देणार आहे मी. आणि पाण्याची गरज वाटली तर गरम करून पाणी टाकणार आहे. आता 5:30 पावणे 6 वाजत आले तरी अंधार नाही. नाही तर इतर दिवस म्हणजे हिवाळ्यामध्ये किती लवकर अंधार व्हायचा नाही का. आता उजेडतं पण म्हणजे लवकरच. म्हटलं आता तयारी करून ठेवा. आता हे मी फक्त भिजत घातलं याची माती निघेपर्यंत, मग नंतर साळून घ्यायची आहे मला. काकांनी पावभाजीचा मसाला पण आणलेला आहे, म्हणजे आज होणार आहे पावभाजी संध्याकाळची. इकडं बटाटे, फ्लावर आणि शिमला मिरची चिरून टाकलेली आहे. याच्यात वाटाणे भिजत घातलेले आहे आणि आता हे पण काय करते, याच्यामध्ये टाकून देते. आता थोडंसं पाणी टाकते मी शिजण्यासाठी. चला आता एक कुकर लावून शिट्टी काढून घेते. आता याच्यातच काढले, पाण्यात न शिजवता मी असेच टाकणार आहे, अशी ठेवणार आहे. याच्यात पाणी टाकलेलं आहे कारण खूप पाणी होईल म्हणून. आणि आता शिट्टी घेते करून. चला 2-3 शिट्ट्या होऊन देते, किंवा एक शिट्टीमध्ये सुद्धा होऊन जात आहे. आता कुकर थंड होतं आहे तोपर्यंत मी काय करते, हा टोमॅटो बारीक प्युरी करते आणि कांदा कापते. इकडं लसूण आलं ठेचून घेतलेलं आहे. चला आता कुकर थंड झालेला आहे. पूर्ण शिजले. आता यांना थंड होऊन द्यावं लागेल. मग हे ना मी आता स्मॅशरनी नाही करणार बारीक, तर मी कशाने करणार आहे, मिक्सरमधूनच करणार आहे. इकडं मी
टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे. इकडं कांदा पण चिरून ठेवलेला आहे. स्मॅशरनी तसं कसं एवढं हे तकलीफ नाही होणार, पण आता ते खूप बारीक पण नाही होत स्मॅशरनी. खूप बारीक मी काय करते आता याच्यातच करते, सगळं एकत्र मिक्स होऊन जाईल तर छान. तसंच करायला लागत होतं. आता हे अर्धवटच राहिलं आहे करायचं. लाईट गेली, लाईटीची वाट पाहत बसले. 6:30 वाजले. 6:30 वाजता वातावरण बघा. इकडं चंद्र, मस्त चंद्र आणि मावळतीला सूर्य आहे वरती आकाशात. ह्याला आता हे आता दिवसभराची लाईट आहे त्याच्यामुळे पाणी मनसोक्त देता येतं, पण काय होतं की कुत्री येऊन बसतात. इतका वैताग घेतो ना. अरे सगळे झाडांचं फार नुकसान करतात, फार पायाने खोदून. आता मी याच्यामध्ये ना वाटाणे टाकून दिले. आत्ताच वाटाणे हे केले ना, म्हटलं तेवढंच झाडांना छान होईल. इकडं फुलं आलेली आहे, रोज देवाला देता येतात. आता इकडं उद्या पाणी द्यावं लागणार आहे. तिकडं तर आता मी काय केलं, कुत्रे बसू नये म्हणून ती आयडिया आता केलेली आहे. असं थंड दिसलं ना ते उकरतात. मग मी काय केलं, म्हटलं पानं टाकून ठेवलेली अशी, मग त्यांना दिसत नाही ते इथं ओलं आहे म्हणून. पण तरी तिथपर्यंत पाणी गेलेलंच आहे. आता इकडच्या सागाला त्यांना झाडांना पाणी देऊ राहिलेलं आहे. कढीपत्ता आता उगायला लागला आहे तिथं, तर त्याच्यावर नेमकी मुतून जातं ते. मी घेऊन येते, तर जाऊ द्या इकडचा. हा फुटायला लागलेला आहे. त्याला 1-2 काढते मी कांड्या. हे मस्त असे फुलं आहे ना, इतकं म्हणजे हळदी कुंकासारखं वाटतं बघा. आतमध्ये कुंकू आणि बाहेर हळद. काही असे हे पण उगतात, ते उगवले जातात, आणि काही असे. तर देवांना छान हे होतं आहे. आणि आपलं हा जो कृष्ण कमळ वेल आहे त्याला मी ना फूल पाहिलं होतं. कुठे गेलं गड्या, फूल गेलं वाटतं बा, सुकून गेलं. हां, ते इथं सुकून गेलं, ते गेलं पडलं खाली. चला आली लाईट, बरं झालं. आता एका हातात मोबाईल घेऊन मला नाही वाटता येणार, बट खाली ठेवून देते मोबाईल. हां, मस्त बारीक झालं आहे. चला आता घेते बनवायला सुरुवात करते मी पावभाजी. आणि मोबाईलची बॅटरी ऑफ होत आलेली आहे. चला इथं चार्जिंगला लावून इथं ट्रायपॉड असा ठेवला आहे. ट्रायपॉड नाही, हा सेल्फी स्टिक. आणि आता याच्यात लसूण आल्याची पेस्ट टाकून देते. आता यामध्ये कांदा लगेच टाकून देते, म्हणजे कसं छानपैकी परतून तसं लसूण जायला जातो का काय माहिती. कढीपत्ता पण टाकते गुंडावर. चला कांदा छानपैकी झालेला आहे परतून. आता यामध्ये मी टाकत आहे टोमॅटोची प्युरी. त्याच्यात कोथिंबीर दिली टाकून. चला आता मसाले टाकून देते. याच्यामध्ये बेडगी मसाला टाकते मी. बेडगी लाल मिरची टाकलेली आहे. त्याचबरोबर मी आता हळद पण टाकत आहे. आणि हा जो आहे ना, हा अर्धा पावभाजी मसाला टाकते आणि नंतर अर्धा टाकते. आता जेवढं मी केलं होतं ना मिक्सरमधून काढलेलं, अरे बापरे किती भाजी झाली दोघांसाठी. आता याच्यात मीठ टाकायचं राहिलेलं आहे, मीठ टाकून घेते. मसाला व्यवस्थित आहे आणि आता झालेली आहे. आता पाव घेते भाजायला. कोथिंबीर अशी मस्तपैकी टाकून दिलेली आहे. चला आपली आता ही छान पावभाजी झालेली आहे. त्याचा पसारा तर विचारायला सोय नाही, किती झालेला आहे. त्याच्यावर आहे ना तूप टाकते मी. माझ्याकडे चीज आहे, पण असं आहे की ते चीज चालणार नाही. बटर हवं याला. आणि काकांसाठी आता तयार करून देते मी. हो, तूप टाकलेलं होतं मी
आणि भाजून घेतलं हे छान असं. मला असं वाटतं मोबाईल बंद झालेला होता. तर दोन्ही बाजूनी छान असं भाजलेलं आहे. आणि आता हे काकांना नेऊन देते, ताट करते त्यांच्यासाठी मी. चला आता हे काकांना नेऊन देते आणि माझ्यासाठी पाव भाजते. चला आता माझे पाव भाजत आहे मी. एकदमच घेते भाजून. चला आता मी माझा ताट करून घेतलेला आहे. छानपैकी पावभाजी मस्त. वा. तर चला मैत्रिणींनो, संध्याकाळची रात्रीचं तर हे आमचा असा मेनू आहे. आता एवढी पावभाजी उरणार आहे, उद्या सकाळी खाऊ आता.